अखंड विश्वाला शांतीचा समतेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवनस्फूर्तीस वंदन करू. भारताचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, शेतकऱ्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज, 32 वर्षाच्या वयामध्ये मृत्यू शिजवून देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, ते आपले भारत भाग्यविधाता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिवरायाला घडवलं, वाढवलं, स्वराज्य स्थापन करायची प्रेरणा दिली, त्या राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाई, मासाहेब भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, तर सर्व महापुरुषांना साष्टांग दंडवत व मानाचा मुद्रा. ईशांशी 14 अब, ईशांशी 15 अब या भूखंडावरील सर्व रहिवासी बंधू, भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्व भूमिपुत्र यास पुन्हा एकदा एक संदेश द्यावासं वाटतं. गेल्या रविवारी 5 एप्रिल 2026 रोजी 5 इमारती कपिलवस्तू, तक्षशिला, वैशाली व भूखंड या परिसरात विकासकामार्फत बोर्ड लावण्यात आला. त्याचे कारण आम्हीच विकासकाला विनंती केली की तुमचे आमचे अस्तित्व हे निर्माण झाले पाहिजे, म्हणून त्या भूखंडावर जागोजागी आपले बोर्ड लावण्यात आले पाहिजे. जो एलॉय पारित झाला होता 2020 मध्ये, कीस्टोन लिडर्स रुस्तमजी व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था या नावाने त्या नावाचा बोर्ड सर्व परिसरात लागला गेला पाहिजे. त्याचे कारण बनवून काही लोक वेगवेगळ्या बिल्डरला, विकासकाला हा भूखंड आणून दाखवत आहे. तसा कोण इथे वाली राहिलेला नाही. आहेत मातृसंस्था आहेत, पण त्यांना लोकांचं काय पडलेलं नाही. लोकांनी आपापली घरे या प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहेत, देऊ केलेली आहे. त्या इमारतीमध्ये त्यांना पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. त्या इमारतीची ओसी नाही, सीसी नाही. काही लोक स्थलांतरित आहेत, काही भूखंडावर आहेत. अशा परिस्थितीत काही लोक इथे बाहेरच्या विकासकाला आणून जागा दाखवत असेल. त्याकरिता आम्ही विकासकाला विनंती केली की एलॉयप्रमाणे आपला बोर्ड इथे लागला पाहिजे. पण गेल्या रविवारी आम्ही जो बोर्ड पाहिला त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आढळल्या त्या विकासकाच्या प्रकल्प प्रमुखाला दाखवण्यात आल्या की बाबा रे, ही पुन्हा एकाची मालकी हक्काची जागा नाही, तर ही डॉक्टर बाबासाहेबांची जागा आहे, त्यांच्या भूमिपुत्रांची जागा आहे. तर तिथे एलॉयप्रमाणे जे 2 नावं आलेली आहेत, ती नावं आली पाहिजे. त्यांना ती चूक समजून आली, तर त्यांनी कबूल केलेलं आहे की त्याच्यात सुधारणा करून एलॉयप्रमाणे त्या बोर्डवरती स्टिकर चिकटवण्यात येईल. आणि बोर्ड लावायची पण विनंती आम्हीच केली होती, कारण हे बाहेरील बिल्डर येणार, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार, पुन्हा 10-20 वर्ष आम्ही मागे जाणार. अरे, आम्ही आमची घरं दिलेली आहेत. ज्यांनी घरं नाही दिली त्यांना काही पडलेलं नाही. त्यांना आपला फक्त स्वार्थ दिसतो. जर त्यांना लोकांचं डेव्हलपमेंट पूर्ण करायचं असतं तर त्यांनी आमच्याशी संगनमत करून हा विकास पुढे नेला असता. त्यांना इगो आहे सर्वांमध्ये. इथे मी पण आहे, मी मोठा. इथं विहार आहे, त्या विहाराचे पण वेगवेगळे मालक आहेत. इथे बुद्धांना, बाबासाहेबांना वेगवेगळ्या परीने वाटून घेतलेलं आहे आणि समाज बांधव एकत्र नाही आहे. माझी विकासकाला एकच विनंती आहे, जो रविवारी प्रकार घडला तो प्रकार यापुढे घडू नये. तुम्ही कुणावर एक जबाबदारी टाकता तर ती जबाबदारी त्याच लोकांकडनं करून घेण्यात यावी. तुम्हाला एक सांगतो, एका म्यानामध्ये 2 तलवारी राहत नाही, एकच तलवार राहते, नाही तर घासाघासी होते.
तुम्ही जो प्रकार तो गेल्या रविवारी घडला, तो प्रकल्पाचा भाग नसून ते शक्ती प्रदर्शन होतं असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर असं शक्ती प्रदर्शन करायचं असेल तर सांगा, आपण ते शक्ती प्रदर्शनही करू. आम्हाला विकास हवा होता म्हणून आम्ही काय बोललो नाही. तुम्ही आम्हालाही सांगितलं बोर्ड लावायचं आहे, तुम्ही समोरच्यांनाही सांगितलं बोर्ड लावायचं आहे. तुम्ही आंबेडकर सोसायटीच्या 2 गटांमध्ये वाद निर्माण होईल असा हा प्रकार घडलेला आहे, तो चुकीचा होता. आणि जर काही तर हाणामारी झाली असती तर कितपत गेला असतं याचा विचार करा. आपल्याला डेव्हलपमेंट पूर्ण करायचं आहे, ना की वाद निर्माण करायचा आहे. जर वादच निर्माण करायचा आहे तर तसं सांगा. मी तुम्हाला पुन्हा एकदा या भूखंडावरील रहिवासी, मात्र संस्थेचा सदस्य, विश्वरत्नाचा सदस्य म्हणून विनंती करतो, जे बोट तुम्ही लावले रुस्तमजीचं, ही कुणाची मालकी हक्काची जागा नाही. तुम्हाला पात्र जोडीदारकांनी निवडून दिलेलं आहे. तुम्ही इथले या प्रकल्पाचे विकासक आहेत. तर तुम्ही विकासक व संस्थेचं मिळून तिथे बोर्ड लावा. तुमच्या सेलला तुम्ही रुस्तमजी लावलात, आमची काय हरकत नाही. पण जो SRAचा पट्टा आहे, तो SRA डेव्हलपमेंट आहे, तिथं तुम्ही LOI प्रमाणे बोर्ड लावण्यात यावा हीच विनंती आहे. त्याच्यात सुधारणा करावी. आणि जर का नाही केली तर जसा लागलाय तसा उतरवताही येतो, याची तुम्ही नोंद घ्या. आम्हाला वाद नको आहे, आम्हाला विकास हवा आहे. आम्ही आमची घरं दिलेली आहेत. आम्ही कुठल्या प्रकारे पात्रता कुणाची मिळवलेली नाही आहे. एका खोपट्याचे 3-3, 4-4 घरं घेतलेली नाही. मोठी चांगली घरं दिलेली आहेत, त्या घराची घरं आम्ही घेतली. आणि जर अशा प्रकारे विकासक या नात्याने तुम्ही याच्यात लक्ष घालत नसाल, जे बाहेरचे 91 लोक, 100, 115 आहेत, त्याच्यातले 90 लोक जे पुरावे आम्हाला लाभलेले आहेत, त्यांनाही या प्रकल्पातून बाहेर काढायची तुम्ही जबाबदारी निभवत नसाल तर मग आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. जो रविवारी प्रकार घडला तो पुन्हा घडू नये. आपसात आमच्या समाज बांधवांना घेऊन एक दुसऱ्याशी वाद निर्माण करू नये, जेणेकरून हा विकास होणार नाही, हा विकास अडकून जाईल. हा जर मात्र संस्था ऐकत नसेल तर SRAचा मार्ग आहे ना, त्यांना पत्रव्यवहार करा, त्यांना या विकासकामध्ये सामील करून घ्या. जर ते होत नसतील तर मग SRAच्या कायद्यात आणि बायलॉज प्रमाणे जो ॲक्विजिशनचा मुद्दा आहे तो पार पाडा. नाही तर त्यांचा अधिकार त्यांना द्या. आम्हालाही माहिती आहे लँड ओनिंग सोसायटी चुकते आहे, त्यांच्यामध्ये इगो कुठून भरलेला आहे. कारण का त्याच्यामध्ये काही लोकांची गरज नाही आहे, त्यांची घरं गेलीत त्यांना काळजी आहे. आणि विकासक या नात्याने तुम्ही ती जबाबदारी पार पाडा. त्या मात्र संस्थेच्या लोकांना बोलवा, त्यांना त्यांचा अधिकार कसा देता येईल तो बघा. आणि जे चुकीची लोक घुसलीत त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करा. आणि जे ओरिजिनल लोक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराची गरज आहे. तो बायोमेट्रिक झाला, त्याच्या केसेस रिमांड बॅक झाला, ॲडिशनल कलेक्टरकडनं ते डेप्युटी कलेक्टरकडे आल्या, त्याची स्थलपाणी झाली, त्याची पात्रतेची कामं लवकरात लवकर होतील. त्यासाठी तुम्ही सहकार्य करतात विकासक या नात्याने. 602 मधील लोकांची पात्रता आणायलाही सहकार्य करतात. पण जो रविवारी प्रकार घडला तो पुन्हा घडू नये अशी विनंती करतो. जर हेच करायचं असेल तर तशी आम्हाला समज द्या, पुढेही तसाच प्रकार होईल. तो विकासक हवा, तो विकास नको, प्रकल्प पुढे न्यायचा का नाही न्यायचा याचा विचार करा. आम्हाला तो प्रकल्प पूर्ण हवा. आम्ही हेच बघतोय की याच विकासकाच्या माध्यमातून हा प्रकल्प व्हावा. दुसरे विकासक इथे घुसू नये म्हणून हा बोर्ड लावायला आम्ही तुम्हाला विनंती केली. तो LOI प्रमाणे, पण तसा तो लागलेला नाही आहे. त्याचा विचार करा आणि या बोर्डमध्ये लवकरात लवकर सुधारणा करा असे बोलून माझी समज ही विकासकाला देतो.
व माझ्या सर्व भूमिपुत्रांना बंधू भगिनींना एक संदेश देतो की तुम्हाला असं वाटलं असेल हा प्रकार काय आहे, कोण कुणाच्या बाजूने आहे, आम्ही आहे तिथेच आहे, आम्ही सत्याच्या बाजूने आहे. विकासक हाही सत्याच्या बाजूने आहे, पण हा विकासक आहे, त्याला सत्य असत्य दोघांबरोबर चालवावं लागतं, त्याला विकास पूर्ण करायचा आहे. पण आपण सत्याची बाजू सोडली नाही. आपल्या सर्व भूमिपुत्रांना या मुखांवरील रहिवाशांना त्यांचा अधिकार देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो असे बोलून माझे मनोगत हा संदेश इथंच समाप्त करतो. सर्वांना जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, नमो.